कशी बिंदास उद्देशच्या नाहीतर गाणे लावले मी खानदेशी गाणं लालो गावामध्ये चाललो एका ठिकाणी आपल्याला पुढे आता ट्रिप या बदले अन्नच बरं पडलं लोट रोडला आता लई ट्रॅफिक वाढली पहिल्यापेक्षा जास्त मॅनेज मध्ये येतो पॉईंट मध्ये येतो पण ट्रॅफिक दिसला छोटी करून घेत ट्रॅफिक महत्वाची ट्रॅफिक चला हा चाल तर गाईज आता मी चाललो गाडी चेंज केली आता जायचंय येऊ नको कशाला रिकाम त्या दिवशी याला बघितलं होतं गाईज तुम्ही कुठं हो जय जय तिथं टमाट्याच्या वावरामध्ये बघितलं अरे येस पोर आहे ते कीर्तीला आणि कीर्तिमान मधात आवश्यक होता कट मारला इथं आणि ते एकदम शॉक झाले आणि नंतर वाचलो काही तर गाईज फिरत फिरत राहुल सोबत इकडे आलो होतो एकट्याच्या साईडचं काम चालू होतं एका ठिकाणी तर इकडे आल्याच्या नंतर परत आम्हाला एकदा विकास भेटला त्या दिवशी विकास फॅन फिट करत होता इथं काय करू लागला इतक्या वर जाऊन दाखवतो थोड्या वेळामध्ये हो का सस्पेन्स पिक्चर अभी बाकी है वेटिंग तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है हाँ क्या लेकिन तू बहुत काला दिख रहा है इसमें ते खानदानी ना आता हम तुम्हारा करेंगे मेरे को अरे यार ये देख मेरे पापा ने मेरे को गोरा होने के लिए लेके दिया हाँ क्या एप्पल पापा ने दिया अरे दिख रहा है एक नीचे खाली आला तर वर दिसा लागला ना हे काय वरती सुरू आहे ना तर काय आताशी कळलं हे करू काय लागलं इथं त्या दिवशी पंखा फिट करत होता सोलार फिट करत आहे नाही का तर आपल्या सोलारचं काय काय स्कीम आहे स्कीम काहीच नाही हा हे जो फुकट घेऊन जाईल फुकट पहिला कस्टमर अच्छा फर्स्ट कस्टमरला फुकट पण अरे पहिला मी घेतलं ना पहिला मीच कस्टमर होतो स्कीमच्या नंतरचा ना स्कीमच्या अगोदर घेतलं काय संपली म्हणाला हे सोलर स्कीम मध्ये झालं म्हणा स्कीम बंद आहे आमच्या राहुल सर गायडन्स करत होते हे स्किल इंडियाचे स्टुडंट आलेले होते सरांकडे गायडन्स घेण्यासाठी तरी आमचे सर त्यांना एकदम व्यवस्थित समजून सांगताय बघू आपण त्यांना कळालं की नाही कळालं काहीच विचारू आपण यांना आता राहुल सरांनी गायडन्स केलं यांना काही समजलं की नाही समजलं भाऊ राहुल सरांनी सांगितलं व्यवस्थित भाऊ तुम्हाला समजलं का तर काही त्यानंतर आम्ही सिटीमध्ये आलो होतो तर सिटीमध्ये आल्याच्यानंतर आम्हाला लोकेशन टाकलेलं आहे पण रस्ता सापडून लागला कुठे हारलो आम्ही थोडं सिटीमध्ये हरवल्यासारखं होऊ लागलं सापडलं का लोकेशन
तर काहीच फायनली लोकेशन भेटलं आम्हाला. लोकेशन भेटल्याच्यानंतर आम्ही एका सिटीमध्ये इथं नवीन ठिकाणी एक साईड घेत आहे राहू. तर त्याच्या साईडचं मेजरमेंट वगैरे आणि त्यासाठी व्हिजिट करायसाठी आलो होतो. तर हीच ती बिल्डिंग आहे. याच्यावरती सोलार पॅनल फिट करायची. चालायचं चलो. त्यानंतर काहीच आम्ही परत एकदा रस्ता हारलो. हे इकडं पूर्ण बुलबुलयासारखं आहे, काहीच समजत नाही आहे. बरोबर प्लॉटिंग नाही करेल इकडं, तर त्याच्यामुळं रस्ता पूर्णपणे असा ब्लॉक झालेले. रस्ता चालू होतो आणि लगेच समोरून घर येतं, म्हणजे रस्ता लगेच बंद होऊन जातो. तर पण मग आम्ही आता फायनली डोकं लावलो, आता बाहेर निघलो. बाहेर निघल्याच्यानंतर आता बघा ना, फायनली हायवे रोड भेटला आम्हाला. 1769. आलो 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 बा हायवे रोडला. कसं तरी आता कुठं जायचं? आता क्रांतीचा पण होतो. क्रांती हा आकाशवाणी चालू बरं तिथं थोडं एसएसला जाऊ. घरी होता का? तर काही हा जे रोड आहे ना, बीड बायपास रोड आहे. आम्ही बीड बायपास रोडला आलो होतो इकडं साईडचं काम बघण्यासाठी. तर काही त्याच्यानंतर आम्ही इथं सरांकडे कॉलेजमध्ये आलो होतो. हे सरांना भेटलो, चहा घ्या घेतली. त्यानंतर मॅडम पण आहे का मॅडम आपलं कॉलेज. तर काहीच हे कॉलेज आहे. तर काही त्यानंतर पण आम्ही घरी निघालेलो आहे. रस्त्यात जातो आता आम्ही. आता क्रांती चौकामध्ये आलेलो आहे. क्रांती चौकामध्ये इथं मस्तपैकी तिरंगा, आता 15 ऑगस्ट असल्यामुळे काय जबरदस्त जय हिंद. आणि इथून लगेच थोड्या अंतरावर समोर पाहिलं की लगेच आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे क्रांती चौकाचा. क्रांती चौक मध्ये ट्रॅफिक म्हणलं म्हणजे विशेष बोल. काय कार्यक्रम चालू आहे तिकडं? तर हेच आपला महाराजा पुतळा. तर गायचं आम्ही त्याच्यानंतर प्रोझोन मॉलमध्ये आलो होतो. थोडं काम होतं. आपला मॉल आहे संभाजीनगरचा. तर गायचं आम्ही इथून क्रोमामध्ये आलो होतो. गायचं आम्ही त्याच्यानंतर प्रोझोन मधून निघलो आणि बाहेर निघल्यानंतर लगेच डबल ट्रॅफिक. संध्याकाळची वेळ म्हणल्यानंतर संभाजीनगरमध्ये किती ट्रॅफिक असते. घरी जायची घरी झाली आम्हाला आता एकतर. आता मुकुंदवाडीमध्ये पोहोचलो आम्ही. मुकुंदवाडी सिग्नलवरती. तर काहीच आता आम्ही केंद्र चौकामध्ये आलो होतो. तर मी काही दिवसा पहिले या हॉटेलमध्ये आलो होतो. तर मला ब्लॉग मध्ये घ्यायचं राहिलं होतं. तर हे हॉटेल एक्सप्रेस इन हेरिटेज या हॉटेलमध्ये जर यायचं असेल तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि या हॉटेलला नक्की visit करा. मला तिथं स्पेशल डिशेस काय ते जेवणासाठी मिळतील. तर काहीच त्यानंतर रस्त्याने जाताना थोडं बोर होतंय म्हणे हो. तर आम्ही आता इयरबड लावून मस्तपैकी हे ऐकू लागलो रॅप सॉन्ग चालू केलं म्हणजे एकदम गाडीची स्पीड वर वाढती. एकदम 50-30 स्पीड आपली 100ची स्पीड पडते मग फास्ट गार. तर काहीच फायनली पोहोचलो आमच्या गावात आम्ही म्हणजे करमडला. तर आजच्यासाठी टाटा बाय बाय.